कुठं ना कुठंतरी महिलांचा आधार ठेवला जात नाही. तर काल 2023ला महिलांना आरक्षण देण्याचा बिल आलं होतं, सर्वांनी सपोर्ट केला, म्हणजे काँग्रेसने सपोर्ट केला. पण ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, ते डिलिमिटेशन बिल होतं, कालचं बिल 2023चं महिला आरक्षणाचं ते पास केलं. काल महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि डिलिमिटेशन घोषवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना डिलिमिटेशन माहीत नसेल. ग्रामपंचायतचं इलेक्शन आणि नगर परिषदचं इलेक्शन हे लढत असताना सत्तेत जो नेता असतो आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी अख्खा वॉर्ड तोडून टाकतो आणि मग हे कुटुंब आपल्याला मतदान करू शकतो ते देऊ शकत नाही, मग वेडं वागणं कापायचं. जे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये झालं तेच काल डिलिमिटेशनच्या माध्यमातून हे खासदारकीला आणि आमदारकीला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याच बरोबर काल फक्त महिलांच्या बिलाचा वापर केला. म्हणजे कुठंतरी भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. पाशामध्ये त्याचंच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव नाही, त्याच्यावर मी रागवलेलो नाही, कारण का तो योग्य पार्टीमध्ये आहे.